संतोष देशमुख हत्येच्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आलेत. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ही सत्ता काही कामाची नाही. भरचौकात त्याला फाशी द्यायला हवी. ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे, लघुशंका केली आहे, त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा, असं यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. संतोष देशमुख मस्ताजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण काल पाहिले असतील. त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल, मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे.